तर थंडीतून हे बघा, हे आपल्या पायांना भेगा पडतात ना बाजूने, दाखव रे. माझं तर नाही आहेत, कारण मी रोज काळजी घेते याची. तर एखादी दुसरी पडते. आता जास्त थंडी पडायला लागली की तर त्याच्यावर उपाय सांगते मी. पहिले पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आपण, किंवा तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाकून शॅम्पू वगैरे टाकून ते पेडिक्युअर घरच्या घरी करू शकता. नाही तर रोज रात्री झोपताना काय करायचं, दाखव आणि इकडे ॲलोवेरा जेल घ्यायचं थोडं. पाहिजे तर तुम्ही कोरफड पण घेऊ शकता आपल्या घरातली. ह्याने ॲलोवेरा जेलच संपलं की काय सगळं. हे थोडंसं खोबरेल तेल आपलं कोणतंही आपलं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे लिंबू घ्यायचं. लिंबू तुम्ही पायाला पण असंच साखर घेऊन स्क्रब करू शकता. चेहऱ्याला म्हणजे जास्त करून टाळाचं. लिंबू, तुरटी पावडर ह्या गोष्टी आहे ना टाळा, जास्त वापरू नका. कारण त्याच्याने कशी पहिलं काय वाटत नाही, पहिलं आपल्याला चांगलं वाटतं, पण नंतर स्किन खराब होत जाते, असं माझं तरी म्हणणं. म्हणून लिंबू टाळा. हे पहिलं आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि रोज रात्री झोपण्याच्या अगोदर पूर्ण मॉलिश करून घ्यायचे. लिंबू हे चेहऱ्याला टाळा. आणि जर तुम्हाला चेहऱ्याला लावायचं असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल आणि खोबरेल तेल मिक्स करून रोज रात्री मॉलिश करायचे. मस्त चांगला इफेक्ट मिळेल तुम्हाला. आणि हे आहे ना मॉलिश करून घ्यायचे पूर्ण पायांची आणि ठेवून द्यायचं. आणि पूर्ण सुकले की तुम्ही सॉक्स वगैरे घालू शकता. एकदम कोमल, एकदम मस्त पाय होतात. तर हे तुमचे जर पाय हे होत असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे असं लावून घ्यायचं, ठीक आहे. तर व्हॅसलीन वगैरे सगळं लावू शकता तुम्ही. ह्याच्याने चांगला इफेक्ट पडतो. फक्त कंटिन्यू करत राहा. आणि कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून, कपूर टाकून थोडा वेळ ठेवलेत ना, असे 10-15 मिनिटं, तरी तुम्हाला बघा फरक जाणवेल. चला.